रामकृष्ण. दृष्टांत ते सिद्धांत भाग 7. दृष्टांत ते सिद्धांत ही आपली मालिका. या मालिकेमध्ये 6 भागात आपलं चिंतन झालं. आजचा 7वा भाग. आजच्या भागामध्ये विचार करत असताना आपल्या समोर एक सिद्धांत ठेवून त्या अनुषंगाने येणारा दृष्टांत, गोष्ट, कथा आपण बघणार आहोत. सिद्धांत असा आहे की माणसाची वासना ही चांगली असावी. चांगल्या गोष्टीमध्ये माणसाची वासना, कधीही माणसाने वासना ही चांगली वासना करावी. तुकोबाराचा अभंग आहे ना प्रसिद्ध, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहूनी आंधळा बरा देवा, नाही का? अर्थात वासना माणसाची चांगली असावी आणि जशी आपली वासना तसं आपल्याला फळ मिळतं. फळ कशाला? जशी आपली वासना असेल तसा जन्म सुद्धा आपल्याला मिळतो. आजचा सिद्धांत दोन्ही अंगाने आपल्याला घेता येईल. नाथरायांचा अभंग आहे हरिपाठामधला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची झाली अंगे हरी रूप. वासनेच्या प्रमाणात जन्म घ्यावा लागतो. पुनर्जन्म आपण आपल्या संस्कृतीमध्ये मानतो. किंवा हा जर आपल्याला मनुष्य देह आहे तर पुढचा देह कुठला मिळेल? तर आपली अंतःकाळी वासना कशी असेल त्याप्रमाणे जन्म मिळेल. या संदर्भाने एक प्रसिद्ध अशी कथा महाभारतामध्ये आलेली आपल्याला माहिती आहे. जडभरीत नावाचा एक मोठा राजा होऊन गेला आपल्या देशामध्ये. जडभरीत नावाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला महाराज. आणि हा जडभरीत राजा धार्मिकही होता, भक्तही होता, भगवंताचं नामस्मरण सुद्धा करत होता, चांगल्या प्रकारे राज्य चालवत होता, जनतेची सेवा करत होता, न्यायवंत, दयावंत, करुणावंत, शीलवंत, कृपावंत असा हा राजा होता. असा कल्याणकारी जडभरीत राजा भक्त होता. आणि हा भक्त असलेला राजा याने एकदा आपलं असं ठरवलं की आता आपण गृहस्थाश्रमाचा त्याग करून जंगलामध्ये जावं आणि भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करावे. कोणी ठरवलं? झोपडी असलेल्या 2 बकऱ्या, 1 गाय, 2 गुंठे वावर, त्यांनी नाही, राजाचं सांगतो मी. ज्याला अनेक राणे असतील महाराज, संपत्ती असेल, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, नाही का? आपल्याला प्रमाणपर्यंत आम्ही सांगून गेलो नाही. असा कुलवान राजा, असा धर्मवान राजा, असा नीतिवान राजा यांनी आपलं राज्य सोडलं आणि अरण्यामध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये तपश्चर्या करायला गेला महाराज. तिथेच पर्णकुटी बांधली, राज्यपदाचा त्याग केला, राज्यकारभाराचा त्याग केला, जंगलात दूरवर गेला आणि तिथे भगवंताची भक्ती करत, तप करत राहिला. रोज सकाळी उठायचं, गंगेवरती आंघोळीला जायचं, स्नान करायचं महाराज. असंच ठरल्याप्रमाणे एक दिवस गंगेवरती स्नानाला गेला. स्नान करत असताना बाजूला एक हरिण होती. राजाला दिसत होती हरिण. राजा आपला आंघोळ करून बाहेर आला. तेवढ्यात एक वाघाने आपली डरकाळी फोडली. हरिण पाणी पित असताना गर्भवती हरिण होती महाराज. आणि वाघाच्या डरकाळीनं हरिण घाबरली आणि तिच्या पोटातला गर्भ बाहेर पडला. तिचे दिवस पूर्ण झालेले होते. कधी तिच्या पोटी पाडस जन्माला येईल, बाळ जन्माला येईल सांगता येत नव्हतं. नव्याची वेळ आलीच होती. परंतु वाघाच्या डरकाळीने हरिणीचा गर्भपात झाला, म्हणजेच गर्भ बाहेर पडला, म्हणजेच पाडस बाहेर पडलं आणि हरिण मात्र पळून गेली महाराज. दयावंत असलेल्या या राजाला, पण आता संन्यासी बनलेल्या या राजाला दया आली. याने ते पाडस उचलून घेतलं, हरिणीचं पाडस जवळ घेतलं महाराज आणि आपल्या पर्णकुटीमध्ये म्हणजे झोपडीमध्ये घेऊन आला. या राजाने त्या पाडसाला वाढवणं सुरू केलं, त्याचं संगोपन सुरू केलं. त्याला रोज
चारा टाकायचा, काय दूध आणायचं, काय काय असेल ते सर्व सेवा या पाडसाच्या करत होता. पूर्वी हा राजा राज्यकारभार करत असताना हजारो लाखो लोकांमध्ये राहायचा. राज्यकारभार सोडून वनात आला, एकटा राहायचा. रोज आंघोळ करून आपली पूजापाठ करायचा, स्नान संध्या यज्ञ जप तप काय असेल ते करायचा. परंतु आता हे पाडस आल्यामुळं काय झालं, स्नान करून आला, संध्येला बसलं की याला आपलं याचं लक्ष पाडसवर. कुठे आहे माझं पाडस? पाडस म्हणजे हरणीचं पिलू. कुठे आहे ते पिलू? कुठे आहे ते पिलू? बाहेर तर जाणार नाही ना, कोणी खाऊन तर घेणार नाही ना. याचं अर्धमन तिकडे राहायचं. स्नान संध्या पूजेमधून विक्षेप यायचा आणि मन तिकडे जायचं. अर्थात या जडभरीत अशा पुण्यवंत राजाची वासना त्या हरणामध्ये अडकली. असं झालं पुढे जाऊन. आता हे पाडस वाळू लागलं, म्हणजे वयाने मोठं होऊ लागलं आणि या जडभरीत राजाला त्याचा लळा लागला. महाराज, खूप लळा लागला. त्याचा खूप लळा लागला. जडभरीत राजाला खूप लळा लागला. पाडसावर त्याचं प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालं. पाडसाशिवाय त्याला चैन पडेना असं झालं. एक दिवस असं झाला, पूजेला बसला असताना ते पाडस म्हणजे हरणीचं पिलू पर्णकुटीतून बाहेर गेलं. यांनी आपली पूजा संपवली आणि तो बघतोय तो पाडस इथे दिसत नाही, हरणीचं पिलू इथं दिसत नाही, म्हणून बाहेर फिरायला लागला, शोधायला लागला. पण महाराज, ते हरणीचं पाडस, हरणीचं पिलू त्या पर्णकुटीतून निघून गेलं. ते पुन्हा आलंच नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 15 दिवस झाले. जडभरीत राजाचं मन त्या हरणीच्या पिलामध्ये गुंतलं. महाराज, असं म्हणतात, त्या हरणीच्या पिलाच्या प्रेम विरहाने हा जडभरीत राजाला अतिव दुःख झालं, भयानक दुःख झालं, खूप दुःख झालं. आणि हा राजा पूजापाठ करत होता, पण त्याचं मनच लागत नव्हतं, कारण त्याचं पूर्ण मन, त्याची वासना त्या हरणीच्या पिलामध्ये गेली होती. याचा अंतकाळाचा समय आला. महाराज, अंतकाळी भगवंताचं नाम मुखात आलं पाहिजे, पण याचं पूर्ण लक्ष त्या हरणीच्या पिलामध्ये, पाडसामध्ये गुंतलेलं होतं. कारण हरणीवरची माया, हरणीवरती प्रेम जळलं. महाराज, हरणीच्या पिलाचा लळा लागला. हे बघा, एक सांगू का, लळा कशाचाही असो, धनाचा असो, नातेवाईकाचा असो, पिलाचा असो, प्राण्याचा असो, कोणाचाही असो, घराचा असो, एवढा लळा लागू देऊ नये की तिथे देवाचा सुद्धा विसर पडावा. जडभरीत राजासारख्या महान राजाला त्या ठिकाणी हरिणाच्या पाडसाचा लळा लागला आणि मरते समयी त्याला देवाचं नाव मुखात न येता त्या हरिणाच्या पिलाचं नाव आलं. महाराज वर्णन करतात, जडभरीत राजा हरणी गर्भा गेला. जडभरीत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने. जडभरीत राजा हरणी. पुढची कथा सांगत नाही महाराज. मरती समयी, अंत समयी हरणीच्या पिलाचे आठव झाल्यामुळं हरणीच्या योनीमध्ये जाऊन हरणी गर्भाला राजाला यावं लागलं. म्हणजे राजा हरिण बनून पुढचा जन्म घ्यावा लागला. कोणाला? एवढ्या पुण्यवान राजाला महाराज. कारण शेवटच्या क्षणी देवाचं नाव यायला पाहिजे. महाराज असं म्हणतात, अंतिमती सा गती, अंतकाळी जशी इच्छा जशी मती तसा जन्म घ्यावा लागतो. नाथ महाराजांचं प्रसिद्ध वचन आपल्याला माहिती आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. हे झालं. आता तुम्हाला सांगितलं मी अंतकाळाचं, तर सांगून देतो. एक थोडक्यात एक कथा सांगून देतो. वासना जशी अंतकाळी चांगली व्हावी, भगवंताच्या चरणाची आठवण व्हावी, म्हणजे भगवत पदाला आपल्याला प्राप्त, तसं जिवंतपणे सुद्धा फक्त एक साधं 2 मिनिटात जाणून सांगतो. आपल्याला मी सांगितलं होतं मागे एकदा, पण आता ह्या सिद्धांताच्या निमित्ताने सांगतो. एक मनुष्य रस्त्याने चालता चालता कल्पवृक्षाखाली बसला आणि कल्पवृक्षाखाली बसल्यावर ज्याला तहान लागली होती, याला असं वाटलं पाणी मिळालं तर बरं होईल.
थंडगार पाणी मिळालं तर बरं होईल. तेवढ्यात थंडगार असं पाणी महाराज त्याच्यासमोर चांदीच्या लोट्यामध्ये, चांदीचा लोटा गडवा पेला भरून आला आणि पाणी मिळालं. हा पाणी पिला. त्याला वाटलं वा 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 काय आहे, देवाने पाणी पाठवलं वाटते. पाणी पिला, शांत बसला. अरे बापरे, खूप बरं वाटलं. पण आता दुपारची वेळ झाली, जेवण मिळालं असतं तर बरं झालं असतं. असं म्हणता म्हणता मला पंचपक्वान्नाचं ताट वाढून आलं आणि ह्याने मस्त जेवण केलं. पुढे जाऊन तो गृहस्थ म्हणतो, वा वा, जेवण पण चांगलं रुचकर, चविष्ट, स्वादिष्ट होतो. जेवण पण चांगलं झालं. मग आता आणखी कपडे लत्ते मिळालेस तर बरं झालं असतं. हे आले धोतर जोडी, शर्ट, पैजामा, काय असेल ते, कुर्ती, सफारी, कोट, सूट सर्व तयार. बापरे, काय कुठून येते, कोण देते, ये तो देव पाठवतो का? पुढे जाऊन म्हणतो, अरे सर्व मिळायला लागलं तर पैसे पण मिळतील का? असं म्हटल्या मग नोटाचे बंडल त्या ठिकाणी, हे नोटाचा ढीग लागला, घे पैसे. आता मात्र हा घाबरला. जे जे इच्छा करतो ते ते पूर्ण होते. पाणी मागितलं, पाणी मिळालं. जेवणाची इच्छा केली, जेवण मिळालं. कपड्या लत्त्याची इच्छा केली, कपडा लत्ता मिळाला. पैशाची इच्छा केली, पैसा मिळाला. ठीक आहे ना, इथपर्यंत चांगलं झालं की नाही? आता सर्व काय तर निघून जायचं. पण माणसाची इच्छा आणि वासना कशी असते बघा. त्याच्या मनात इच्छा आली, त्याच्या मनात वासना घरी, हे सर्व देणारा भूत तर नसेल ना, असं म्हटलं. भूत उभा झाला. याने देव तर असेल ना, नाही म्हटलं, भूत तर असेल ना म्हटलं. वासना सांगतोय. साक्षात तिथे भूत उभा झाला महाराज. आणि मग हा म्हणतो, कमीत कमी ठीक आहे, भूत उभा झाल्यावर निघून जायचं होतं आपलं. हा मला खाऊन तर घेणार नाही ना, असं म्हटल्या भूताने खाऊन पण घेतलं. मी काय सांगतो, आपल्या लक्षात आलं, विषय लक्षात आला की नाही? कल्पवृक्षाच्या खाली बसलेला हा मनुष्य जशी वासना केली तसं त्याला मिळत गेलं. म्हणून वासना चांगली करावी, इच्छा चांगली करावी, ती जिवंतपणे असो की मृत्यूसमयी असो. दोन्ही उदाहरण आपल्याला सांगितली, जिवंतपणेचंही सांगितलं आणि मृत्यूसमयी अंतकाळीही देवाचं नाव आलं पाहिजे ते सांगण्यासाठी जडभरीत राजाची कथा सांगितली. आणि जिवंतपणे वासना चांगली असावी म्हणून या गृहस्थाची, कल्पवृक्षाखाली बसलेल्या गृहस्थाच्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. आपल्या या दृष्टांतातून सिद्धांत लक्षात आला असे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेज झाली अंगे हरिरूप. वासना चांगली ठेवावी, इच्छा चांगली ठेवावी. इच्छा जर चांगली ठेवली तर आपलं त्या ठिकाणी ईश्वर आपलं चांगली इच्छा असली तर पूर्ण करेल. अंतसमयी चांगला इच्छा असेल, भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवत पदाला प्राप्त होऊ. हा एक सिद्धांत आपल्या समोर या दृष्टांताच्या माध्यमातून आज ठेवला. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन सिद्धांत, नवीन दृष्टांत घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडली वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.